Hello dear students, today we are going to start the next concept, potential energy. It is the second type of energy. Students, in the previous video we have seen the first type, that is kinetic energy. Now let us see what is this potential energy is. बघा स्टुडंट्स, काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देते की ज्याचा यूज करून आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे डिसाईड करू शकतो. तुम्ही कधी खेळणी यूज केली असतील, हां, आपल्या घरी लहान भावंड वगैरे असतात तर त्यांची जी स्प्रिंगवरती चालणारी खेळणी असतात, आपण काय करतो, ती स्प्रिंग गुंडाळत गुंडाळत जातो आणि जेव्हा ती रिलीज करतो तेव्हा ते खेळणं प्ले होतं. किंवा धनुष्यबाण तुम्हाला माहिती आहे, आपण मागे स्ट्रेच करतो, जेवढा जास्त मागे स्ट्रेच करू तो बाण जास्त पुढे जातो. किंवा बॉल, तुम्ही क्रिकेट खेळत असाल, हां, जेव्हा आपण सपोज असं खेळतो का रे की उभारलो आहे आपण आणि जस्ट बॉल थ्रो केला, त्या बॅट्समनपर्यंत आपला बॉलसुद्धा पोचणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीनं नुसताच बॉल थ्रो केला तर, इजंट इट. मग आपण काय करतो, मागे पळत 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 येतो, जोरात असा फेकतो बॉल. हां, सो या प्रोसेस किंवा ह्या सगळ्या एक्झाम्पल्स आहेत. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, दोन सपोज आपण टँक कन्सिडर करूया. दिस इज वन टँक, वॉटर टँक, ओके, आणि याला आपण इथे एक टॅप जोडलेला आहे. ठीक आहे. आता अजून एक टँक आहे की विच इज प्रेझेंट ॲट द सरफेस ऑफ ग्राउंड आणि त्याला देखील आपण एक टॅप जोडला आहे. सो ह्या दोन टँक्सपैकी कोणत्या टँकमधून येणारं पाणी हे जास्त फोर्सफुली येईल आपल्यापर्यंत. सपोज ह्याला मी ए टँक म्हटलं, याला बी टँक म्हटलं. सो the water which is coming out from the tank A will be more forceful than the water from tank B. ओके, सो ही जी काही एक्झाम्पल्स आहेत, कोणती कोणती एक्झाम्पल्स की ज्याच्या फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं अबाउट द स्ट्रेच्ड बो. धनुष्य जो असतो आपला, तर तो जेवढा आपण जास्त स्ट्रेच करतो तर तो त्याला जोडलेला जो बाण आहे तो जास्त पुढं जातो. किंवा जे खेळणं आहे आपलं, द स्प्रिंग विच इज वुंड इन एनी टॉय, द मोर वी वुंड द स्प्रिंग द फास्टर और द मोर विल दॅट टॉय विल प्ले. किंवा या एक्झाम्पलमध्ये द मोर द हाईट ऑफ द टँक इज, the faster or the forceful the flow of water will be. So these are some examples which illustrate about the potential energy. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण जी कायनेटिक एनर्जी बघितली होती त्याची मी डेफिनिशन तुम्हाला काय सांगितलेली होती, द एनर्जी ऑफ अ बॉडी बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक मोशन. किंवा द एनर्जी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन, अशी आपण डेफिनिशन सांगितलेली होती. त्या सेम डेफिनिशनमधला फक्त मोशन हा वर्ड बाजूला काढून पोझिशन असा वर्ड तिथे आपण पुट केला की आपली पोटेन्शियल एनर्जीची डेफिनिशन तयार होणार. सो व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जी? द एनर्जी ऑफ अ बॉडी by virtue of its position त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. या डेफिनिशनमधला पोझिशन हा वर्ड काढून तिथे तुम्ही जस्ट मोशन हा वर्ड जर तुम्ही पुट केलात तर तुमची कायनेटिक एनर्जीची डेफिनिशन तयार होईल. सो एक डेफिनिशन लक्षात राहिली की तुम्हाला ह्याच्यापासून ह्या दोन्हीही डेफिनेशन्स ह्या लिहिता येतील. ओके, सो एक्झाम्पल्स मी काय काय सांगितलं, वुंड स्प्रिंग, स्ट्रेच्ड बो, ही काही एक्झाम्पल्स आहेत या पोटेन्शियल एनर्जीची. आता जसं याचं आपण डेरिवेशन बघितलेलं होतं कायनेटिक एनर्जीचं, आणि ते डेरिवेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण W=F×S हा फॉर्म्युला यूज केलेला होता. सो आता ही देखील एनर्जी आहे आणि ही एनर्जी देखील ऑब्जेक्टवरती केलेल्या वर्कवरती डिसाईड होते. अँड हेन्स टू डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर दिस पोटेन्शियल एनर्जी वी आर गोइंग टू यूज अगेन द सेम फॉर्म्युला, दॅट इज W=F×S. आता बघा, हां,
मी जसं तुम्हाला सांगितलं ह्या टँकचं एक्झाम्पल देताना की जेवढी टँकची हाईट जास्त असेल तेवढं त्याच्यामधून येणारं पाणी हे जास्त फोर्सफुल असणार. ओके, सो बघा स्टुडंट्स, जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट सरफेसपासून वर ठेवतो दॅट टाईम त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी ही इन्क्रीज होत जाते. ओके, पण हे खूप 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 हाईटवरती ठेवलं तर ॲप्लिकेबल नाही. हां, खूप तुम्ही म्हणाल अगदी मी अंतराळापर्यंत जातो किंवा अजून वरती ठेवतो तर दॅट इज नॉट ॲप्लिकेबल. हां, अर्थच्या हे ॲटमॉस्फिअरच्या रेंजमध्ये त्यातून पण सरफेसपासून काही स्पेसिफिक हाईटपर्यंत जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टची हाईट इन्क्रीज करत जातो सो दॅट मच अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी ती इन्क्रीज होत जाते. सो आता बघा आपण अगेन एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया हॅविंग मास m. हे स्पेसिफिक ऑब्जेक्ट एका पोझिशनपासून मी वरती उचलणार आहे. आता जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट जमिनीवरून वर उचलत असतो तेव्हा आपण त्याच्यावरती जे वर्क करतो ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. ओके, सो द अप्लाइड फोर्स विल बिकम, फोर्सचा फॉर्म्युला काय बघितला आपण, F = ma, दॅट इज मास इंटू ॲक्सेलरेशन. आता इथे या केसमध्ये ऑब्जेक्ट जेव्हा आपण खालून वर उचलतो तर तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स असतो तो मासवरती डिपेंड करतो अँड इट इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशन अँड हेन्स इन धिस केस F will become m into g. And what is this g? G is nothing but gravitational acceleration. हा पण ॲक्सेलरेशनच आहे but that acceleration is due to gravity of earth. सो दिस इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं देखील म्हटलं जातं. सो ह्या फॉर्म्युलामध्ये एफच्या जागी आपण ma असं न घेता mg हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आणि एस म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटसाठी आपण हाईट म्हणजे सपोज एक ऑब्जेक्ट या अर्थ ओके एखाद्या सरफेसवरती आहे, इथून जेव्हा मी ऑब्जेक्ट या हाईटवरती उचलून घेते दॅट टाईम त्याचं जे डिस्प्लेसमेंट असतं ते एवढी हाईट असतं. सो whenever we are increasing the potential energy then in that case S will be the height of the particular object from the ground level. So here S म्हणजे आपली काय असणार आहे, हाईट असणार आहे. आलं लक्षात. सो जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज करतो दॅट टाईम F म्हणजे आपण mg घेतला आणि S म्हणजे हाईट घेतली. आता या फॉर्म्युलामध्ये Fच्या जागी mg घातलं, याला आपण सपोज इक्वेशन 1 देऊया आणि S म्हणजे हाईट घेतली, याला आपण 2 देऊया. सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज from equation 1 and 2, this W will become mg into h, that is mgh. Now again, as the amount of work done depends on the energy level, so here work and energy are correlated. The more the energy, the more the work done. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. सो हिअर दिस वर्क डन डिपेंड्स ऑन एनर्जी आणि म्हणून therefore W is equal to potential energy. आणि thus we get the formula to calculate the potential energy as PE is equal to mgh. So by using this formula we can calculate the amount of potential energy which is present in any particular object. लक्षात आलं बघा, ह्याच्यात आयडिया काय काय आहेत किंवा ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या. तुम्ही पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करत असाल किंवा कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करत असाल, दोघांसाठी पहिल्यांदा W इज इक्वल टू F इंटू S हा फॉर्म्युलाच आपण घेणार आहोत. कायनेटिक एनर्जीसाठी आपण न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन घेऊन
के इज इक्वल टू हाफ mv², हा फॉर्म्युला डिसाईड केला. इथं त्याच्यापेक्षाही इझी आहे. इथं जस्ट आपण काय केलं आहे बघा, ऑब्जेक्ट खालून वरती उचलतोय. सो द फोर्स अप्लाइड इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आणि म्हणून F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. एच्या ऐवजी आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ज्यालाच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं देखील म्हटलं जातं, तो आपण इथे यूज केला. डिस्प्लेसमेंट दॅट इज एस, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची हाईट आली फ्रॉम द सरफेस, म्हणून एसच्या जागी मी एच पुट केला आणि इथे जस्ट त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर W इज इक्वल टू mgh एवढाच मला फॉर्म्युला मिळाला. हे इक्वेशनचं डेरिवेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं, कधीकधी 3 मार्क्ससाठी. फिल इन द ब्लँक ज्या असतात, जसं की सपोज इथे देतील अशा पद्धतीने की W इज इक्वल टू F इंटू डॅश किंवा मग इथे डॅश इंटू एच, अशा काही एम्प्टी स्पेसेस सोडतील आणि त्या तुम्हाला फिल करण्यासाठी क्वेश्चन हा विचारला जातो. एकदम इझी आहे. पोटेन्शियल एनर्जीचं डेरिवेशन जे आपल्याला बघायचं आहे ते, डेफिनिशन पण इझी आहे. इथं फक्त पोझिशन घेतलं की तुमची पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन तयार होते. या पोझिशनमध्ये आपण जर मोशन पुट केलं तर कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन तयार होते. स्टुडंट्स, याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातात वेगवेगळे, जसं इथे हे दिले तशा पद्धतीनं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचे मिक्स्ड एक्झाम्पल्स तुम्हाला दिले जातात आणि आयडेंटिफाय करायला सांगितलं जातं की ह्यातले विच एक्झाम्पल्स आर ऑफ कायनेटिक एनर्जी अँड विच एक्झाम्पल्स आर ऑफ पोटेन्शियल एनर्जी. डिफरन्स विचारला जातो तुम्हाला कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीमधला. कसा सांगाल रे? पहिला डिफरन्स म्हणजे आपला डेफिनिशन होईल. ह्या दोघांचे डेफिनिशन्स तर तुम्हाला सांगितल्या. दुसरा डिफरन्स आपला दोघांचे फॉर्म्युलाज होतील, फॉर्म्युली, की W इज इक्वल टू F इंटू एस, PE इज इक्वल टू mgh, हा आपला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. त्यानंतर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv². देन दिस पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन हाईट, whereas कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी. ओके, सो हे काही डिफरन्स झाले. एक्झाम्पल्स तुम्ही ॲड करू शकता. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्हीवरती तुम्हाला या व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. सो हा पार्ट आपला इथे कंप्लीट झाला. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज इंटरकन्व्हर्जन ऑफ एनर्जी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जो आहे तो आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.